पहिल्याचा जेव्हा हाल म्हणता तुम्ही, परमेश्वर आपल्यामध्ये एक अंतर निर्माण होतं. त्या अंतरमध्ये त्या जी पोकळी निर्माण होते त्यामध्ये सैतान येतो. सर्व चला असं तुम्ही मेरा बेटा है, चल. हालेलुया हालेलुया. बायबलमध्ये अनेक सेवक आहेत, भरपूर संकट आली, भरपूर त्रास झाला, पण हार मानली नाही कधी. मला सगळ्यात भारी कोणाचं वाटतं माहिती काय? आपण दानियेलचं पुस्तक काढूया. दानियल 3 अध्याय आणि 1 ते 6 वचन. दानियल 3 1 ते 6. हा, नबुकदनेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली. तिची उंची 60 हात वर. दानियल 1:3 तिसरा अध्याय. तिची उंची 60 हात वर 6 हात होती. तिची स्थापना केली त्याने बाबेलकर गण्यातील दुदा नामक मैदानात केली. ही जी मूर्ती नबुकदनेस्सर राजाने स्थापली होती तिची प्रतिष्ठा करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायक अधिपती, सरदार, मंत्री, भंडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुब्याचे सर्व अधिकारी याने एकत्र जमावे म्हणून त्यास बोलवणे केले. तेव्हा राजप्रतिनिधी, नायक अधिपती, सरदार, मंत्री, भंडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुब्याचे सर्व अधिकारी हे नबुकदनेस्सर राजाने स्थापलेल्या मूर्तीची प्रतिष्ठा करण्यास एकत्र जमले आणि तिच्या समोर उभे राहिले. मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की, अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, तुम्हास आज्ञा होत आहे की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्याच्या ध्वनी तुमच्या कानी पडतात. नबुकदनेस्सर राजाने जी सुवर्ण मूर्ती स्थापली आहे तिच्यापुढे तुम्ही साष्टांग दंडवत घालावे. हालेलुया. राजानं हुकूम काढला होता, मूर्ती तयार केली होती, त्याच्या मूर्तीच्या पाया पडायचं आणि राजाने ती आज्ञा काढली होती. राजाने नव्हती, मानायलाच पाहिजे. बरोबर आहे? पुढे वाचा. जो कोणी तिची साष्टांग दंडवत घालणार नाही तिला, त्याला तत्क्षणी धगधगीत आगीच्या भट्टीत टाकतील. जो कोणी राजाची आज्ञा पाळणार नाही त्याला धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल म्हटलं. बरोबर आहे? पुढे वाचा आपण आता. त्यासाठी शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा वगैरे वाद्याचे ध्वनी कानी पडतात. निरनिराळ्या राष्ट्रातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांनी नबुकदनेस्सर राजाने स्थापलेल्या त्या सुवर्ण मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घातले. यावर कित्येक खासदारांनी राजाकडे जाऊन यहुदावर दोषारोप केला. ते नबुकदनेस्सर राजास म्हणाले, महाराज, चिरायू व्हा. महाराज, आपण हुकूम केला की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्याच्या ध्वनी ज्या ज्या मनुष्याच्या कानी पडेल त्याने सुवर्ण मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घालावे आणि जो कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला धगधगीत आगीच्या भट्टीत टाकावे. पण आपण बाबेल परगण्यावर नेमलेले शद्रक, मेशक व अबेदnego या नावाने कोणी यहुदी आहेत, त्यांनी महाराज आपली पर्वा केली नाही. ते आपल्या देवाची उपासना करीत नाहीत आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाहीत. हालेलुया. शद्रक, मेशक आणि त्यांनी त्या राजाचा नियम मोडला. राजाचा नियम मोडला. ती आज्ञा पाळली नाही की या तुला पाया पडायचं किंवा त्याची उपासना करायची. पुढं जर आपण वाचलं तर त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं. धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं. जर शद्रक, मेशक आणि अबेदnego यांच्या जागी आपल्यापैकी कोणते तिघ असतील तर पहिला दोष लगेच हार मानली असते. ती आग अजून पेटवायच्या अगोदर तिथं आग लागली असते. आपण सुद्धा संकट लांब आहे परमेश्वर बघा. हालेलुया. विसरून जातो परमेश्वर माझ्यासोबत आहे. पुढे जर वाचूया आपण
हे ऐकून नबुकनेसर क्रोधाने संतप्त होऊन शद्रक, मेशक व अबेदnego यास घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यास राजापुढे आणले. नबुकनेसर त्यास म्हणाला, अरे शद्रका, मेशका व अबेदnego, तुम्ही माझ्या देवाची उपासना करीत नाही व मी स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्याच्या ध्वनी ऐकतात. मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाही घातले तर तुम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातातून तुम्हाला सोडवीन असं कोणता देव आहे? शद्रक, मेशक, अबेदnego यांनी राजास उत्तर दिले की, महाराज, या बाबतीत आपणास उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. हालेलुया. काय म्हटलं परत वचन वाचा ते? या बाबतीत राजाने काय विचारलं त्यांना? शद्रक, मेशक, अबेदnego यांनी राजास उत्तर दिले. त्याच्या अगोदरचं वचन वाचा. राजाने काय म्हटलं? तू माझ्या हातातून तुम्हाला सोडवेल असा कोणता देव आहे? माझ्या हातातून तुम्हाला सोडवेल असा कोणता देव आहे? तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं? आम्हाला उत्तर देण्याचे आम्हाला प्रयोजन दिसत नाही. म्हणजे का कसं का? तिने म्हटलं असतं माझा परमेश्वर माझ्या संकट आहे असं, तिने तर काही म्हटलं नसतं. विश्वास. हालेलुया. हालेलुया. कधी कधी तुम्ही पण तुमच्यावर जेव्हा बोट ठेवलं जाईल, तुमच्यावर जेव्हा संकट येतील, तेव्हा शांत बसा. उत्तर देणारा परमेश्वर आहे. मला काहीच करायची गरज नाही. त्याला सगळं माहिती आहे. सगळे नियोजन त्यानं लावून ठेवले. शांत बसा. हालेलुया. हालेलुया. तिथं शद्रक, मेशक, अबेदnego त्याला म्हटलं असतं, तू बघच आता, दोघंच येतो ना मला वाचून, तू बघच आता, नाही तू आता बघच, असं म्हटलं नसतं तिने. म्हटलंच की कॉन्फिडन्स म्हटलेच. हालेलुया. कधी कधी आपण पण संकट येतात, काहीतरी दुःख येतं, कोणतं आपल्याला काय तर बोलतं, कोणतं आपल्याला टीका करतं. आपल्याला माहिती आहे आपण चांगले आहे, परमेश्वराला माहिती आहे, तर काही उत्तर देऊ नका. तिथे तुमचे शब्द वाया घालू नका. परमेश्वर आहे उत्तर द्यायला. त्याने सगळं तुम्हाला जगाच्या स्थापनेपूर्वी आपली निवड केली आहे. तिथं आपण बसले, पाचने बोलले, दरेवर यायचं म्हणून, आणि प्रथा एक आहे देवानं 7व्या दिवशी विश्रांती घेतली, हे काही नाही. देवानं निवडले आपल्याला म्हणून आपण इथं लक्षात घ्यायला. आईच्या गर्भाशयात असताना त्याने आपली निवड केली, म्हणजे ते केव्हापासून आपल्याला ओळखत असतो. आज मी तू उभा आहे का? खाली बसलेलो पासून तू उभं केले का मला? परमेश्वराची इच्छा होती की जगाच्या स्थापनेपूर्वी आज आपण इथे जे एकत्र जमलोय, ते एक कार्यक्रम किंवा एक रविवारी देवाने विश्रांती घेतली, 7व्या दिवशी चला असं नाही. तुमची आमची निवड केली आहे देवानं. तुमची आमची निवड केली आहे. निवडले त्यानं जगाच्या स्थापनेपूर्वी. आपण तुम्ही स्वतःला हलक्यात घेऊ नका. हालेलुया. हालेलुया. पुढं वाचलं तर पुढे वाचा सिस्टर, त्याच वाचनापासून पुढे वाचा. 17 ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. महाराज तो आम्हास आपल्या हातातून सोडवेल. ते कसेही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवताची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही. हे ऐकून नबुकनेसर संतापला. शद्रक, मेशक व अबेदnego यांच्या संबंधाने त्यांची मुद्रा पालटली आणि त्यांनी आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. हालेलुया. हालेलुया. राजाला राग आला. 7 पट भट्टी तापवून, 7 पट. किती आग असेल त्या भट्टीत, किती म्हणजे साधा आपण चुलीजवळ जर थंडीत जर आपण थंडी वाजते म्हणून चुलीजवळ शेकडीजवळ कोण जर बसला असेल ना, आपण एक कमीत कमी 10 ते 15 मिनिटं जर शेकडीजवळ बसलो तर आपल्याला घामायला तयार, चटकं बसतात आपल्या त्या धगीचं चटकं बसतात. एक 10 मिनिटं फक्त.
एवढा वेळ शिकवली असते, एवढीची शिकवली असते. ती शिकवली गेली कुणी शेकली कुणी थंडीत डिसेंबर महिन्यात शेकलाय ना सगळी शिकवली गेली ना. एक 15 ते 10 मिनिटं फक्त त्या शिकवडीजवळ बसा असत. तुम्हाला एक तर चटका बसणार किंवा तुम्हाला घाम येणार. मग 7 पट ती भट्टी तापवण्यात आली. 7 पट भट्टीत काय होईल मी असं तर बोंबलो असं तुम्ही आता चेष्टा आहे का 7 पट आपल्याला हे वाटायला भारी वाटते हा 7 पट भट्टीत आपण विश्वाला वाचवलं. पण विचार करा तिघांच्या जागी जर आपल्यापैकी कोण असतं तर आपलं काय झालं असतं. आपण देवा विशिष्ट ठाम झालं असतं. मला वचन सांगायला आलं पास्टर मी लगेच नाही होणारच नाही शक्य आहे का हार मांडली मी लगेच साधीच म्हणजे देवाचं वचन सांगणं म्हणजे चेष्टा नाही सोडा. पण परमेश्वर जर सहाय्य करत असेल तर आपण माघार घेतो. म्हणजे आपण स्वतःच्या स्वभावाला म्हणजे कधी कधी आपला स्वतःचा वाढ येतो परमेश्वराच्या कार्यामध्ये. सैतान येत नाही पण तिकडे सैतान येतो असं नाही. सैतानानं देवाला पण सोसायटीत छोटा झाला तिकडीवर नेलं उडी मार म्हटला देवाला परमेश्वराचं जर पुढं घातली त्यांना आपण तर कोण माणसं. प्रत्येक वेळी सैतान येतो असं काही नाही. कधी कधी आपला स्वभाव पण आठवतो. जर त्या तिघांच्या जागी जर मी असतो तुम्ही असता कुणीही असतं तर काय झालं असतं. 7 पट इथे भट्टी दाखवली आपल्याला आता थोड्या वेळ टाकणार आहे राहिला असता का देवाचा आपला विश्वास पडवासी आपण मुद्रा पालटली त्यांनी 7 पट तप्त करा. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषास आज्ञा केली की शद्रक मेषक व अबेदनेगो यांच्या मुसक्या बांधून त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका. तेव्हा त्या पुरुषास त्यांचे पायमोजे अंगरखे झंगे वगैरे वस्त्र सहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती. म्हणून ज्या पुरुषांनी शद्रक मेषक व अबेदनेगो या स्त्रीवर नेले ते ज्वालांनी भाजून मेले. हालेलुया. तिघांना टाकण्यासाठी सेवक बोलवले त्यांना तिथपर्यंत नेलं. ते स्वतः जे त्या ठिकाणा घेऊन जायचे होते ते सेवक ते जळून मेले. त्या फक्त धुगे म्हणजे आग तिथे फक्त त्याची धग 7 पट दाखवली त्याला नेणारे मनुष्य मेले. पण जेव्हा नावाचा कोण आलाय जरा देवाचं वगैरे सांगताना जेव्हा शद्रक मेषक जेव्हा भट्टीत गेले तेव्हा बायबलचं वचन सांगतं त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला. 7 पट भट्टी दाखवली होती. साधा केस सुद्धा झाला नाही. का देव बघायला देव माझ्या परमेश्वर आमच्या सोबत आहे. हार मानली नाही लढले नाही. तेव्हा आता काय करायचं भट्टी तापवली आहे आता काय करू तू येणार होताच वाचवायला अजून आला नाहीस एवढी तापलेली काय करू चिकन 65 होणार आहे देवा आपल्या एवढ्याला हालेलुया. हार मानली नाही. हालेलुया. योनाने सुद्धा हार मानली नाही. माशाच्या पोटाची एलिया 3.5 वर्ष पाऊस पडला नव्हता ना काहीतरी 3 वर्ष 3.5 वर्ष 3.5 वर्ष पाऊस पडला नव्हता. देवाने सांगितलं पाऊस पडणार गेला परत राजाकडे पाऊस पडणार खूप मोठं पोषण एका कसा पाठवला चौकाला जा ढकाली होऊन किती वेळा गेला 7 वेळा गेला. हे तर सांगून आला राजाला पाऊस येणार आहे. देवानं सांगितलं पाऊस येणार आहे. आकाश तर निळं भर आकाश आहे काय पावसाचं चिन्ह सुद्धा नाही. गेलं काय म्हटलं
असं म्हटलं इलिया काय करत होता? प्रार्थना करत होता इलिया. पाऊस घेऊन ये देवा. प्रार्थना करत होता इलिया, देवा पाऊस घेऊन ये. हालेलुया. हालेलुया. पाऊस पडला का नाही? केवढा पाऊस पडला? हालेलुया. प्रार्थना पण महत्वाची. मला एकदा असं होतं की चला प्रार्थना करू. काहीतरी असं काम येते, विचार येते, ते वाटते करायला. ती काय सैतान करत नाही. आपल्याला फालतू गोष्टीसाठी वेळ मिळतो, प्रार्थनेला वेळ मिळतो. स्वतःवर विचार केला. मी म्हणजे कामावर जात असताना मी कधी कधी सकाळी बायबल वाचत नव्हतो. तेव्हा मला थांबून 8 दिवस नाही बायबल वाचायला विचार मी पास्टर संधी सांगायचं बायबल सोडलं नाही कशाला सोडते. मी विचार केला, परमेश्वर म्हटलं आम्ही माणूस आहे, म्हटलं आम्ही मनुष्य आहे, काही पाप चुकून होतात, काही उतावळ होतात. म्हटलं पण आम्ही सगळे पाप समोर उघड आहेत. म्हटलं काही पाप आम्ही जाणून बुजून करतो. पण म्हटलं परमेश्वर तूच मलाच का उभं केलास. मला हा प्रश्न पहिल्यांदा पडला, मलाच का उभं केलास. म्हटलं काय कारण परमेश्वर म्हटलं तुला निवडले, तुला सुट्टी देणार. तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जावा, तुम्ही जगात कुठे पण जावा, तुम्ही कसेही असा, तुम्ही कुठेही असा, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जर परमेश्वराने तुम्हाला जर निवडले तर त्याचं कार्य 100% करून येईल. मी तर खाली बसायचं निवांत. पास्टर पाहून झाली की देवा माझ्याकडे काय तर संदेश सांगायला मीटिंग चालू देवा माझ्याकडे असं केले मी एकदा. देवासमोर उभे फोटो नाही बोलायचं, केले मी असं एकदा. देवा माझ्याकडे काय नको, माझ्याकडे मी पळून चाललो होतो देवापासून, हार मानत होतो देवाच्या कार्यापासून. म्हटला तुला माझ्याकडे दे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराच्या कार्यासाठी हार मानू नका, त्याच्या मार्गात लगेच हार मानू नका, पळून जाऊ नका. हालेलुया. मी एक साक्ष सांगतो. मी सुरेश प्रेमाच्या संदेशमध्ये ऐकली होती. हालेलुया. एक सिस्टर होत्या आणि त्यांचं लग्न झालं. म्हणजे हिंदू होता आणि त्या देवाच्या म्हणजे त्या पण हिंदू होत्या. नंतर त्यांनी देवाला स्वीकारलं आणि त्यानंतर लग्न झालं. त्याला एक मुलगा झाला. मुलगाला नंतर सिस्टर चर्चेला यायला लागला. सिस्टर चर्चेला आल्यानंतर नवरा हिंदू असल्यामुळे घरी भांडण व्हायची. बाबा चर्चेला जायचं नाही, काय काम असते तिथे, तिथं काय तमाशा असते, काय पैसे काढून घेतात, मांस खायला देतात, प्रभूपूजन मांस खायला देतात, असं तसं. एकदा पास्टरमध्ये ती सुरजप्रेमाने साक्षी सांगत होते. एकदा तिने खूप मार खाल्ला त्या सिस्टरने, खूप मार दिला तिने. म्हणजे त्याच्या मुलीने मारलं, शिव्या दिल्या, छळ केला. बरोबर काय बोलू सिस्टरच्या ज्याला यायच्या पास्टर मेरे पति के लिए प्रेयर, मेरे पति के लिए प्रेयर कीजिए. मुझे रोकते चर्चा आने के लिए, पुलिस आने के लिए मुझे रोकते. असं म्हणतात. मला पास्टर तर म्हणू शकत नाही की सिस्टर तुम्ही कोणी म्हणू नका, रोज तुमच्या रोज चर्चा आल्यामुळे तुमच्या दोघांना वाजत असं तर पास्टर म्हणजे प्रार्थना करा सिस्टर, प्रार्थना. त्यानंतर सिस्टर घरी जायच्या, परत तेच मारायचं, म्हणायचं, सिस्टर काहीतरी बोलायचं, करायचं, ते करायचं. एक त्या सिस्टरांनी रात्री 2-2 वाजता पोस्टरला मेसेज केला, पोस्टर असं आणि मला घरातून बाहेर.
आता काय झालं, त्या सिस्टर सकाळी पहाटेच्या 4 वाजता उठून त्या नवऱ्यासाठी लढून प्रार्थना करायची, म्हणून प्रार्थना करायची. एक दिवशी असं आलं की म्हटला, चला म्हटला, तू काय तमाशा तिथं करतेस, काय नाटक करतेस बघणार आहे मला विचारची. एक दिवस स्वतः म्हटलं, तू काय तमाशा, मी काय नाटक करता येतं मी बघणार आहे, अब क्या नाटक करते उधर मी देखणे वाला म्हणून. आणि ते चर्चेमध्ये आहे, सिस्टर इथे कोणाला नसल्यात, बरं तर तिकडे शेवटला नसल्या. सगळं चर्च संपलं, सगळं झालं, कायच बोलले नाही. सुरेश प्रेमल मास्टरनं त्यांचे मिस्टर म्हटले मला माफ करा, मी तुमच्याने देवाचे येतो. सिस्टरने आपल्याला काहीच माहीत नाही, सिस्टर घाबरून मागे थांबल्या होत्या, त्याच्यामध्ये तमाशा होता. माफ करा म्हटलं, मी चुकलो म्हणून. मी ती घरी गेली. घरी गेल्यानंतर सिस्टरने मी भेद विचारला, तुम्हाला काही चुकी दिसली चर्चेत? काहीच बोलले. तरी पण 2-3 वेळा सिस्टरने विचारलं, तरी पण तो म्हणजे मिस्टर काहीच बोलले. ज्यावेळी संध्याकाळी जेवण वगैरे झाले बसले होते, त्यावेळी सिस्टरने धाडस विचारलं, तुम्हाला काही चर्चेमध्ये चुकीचं दिसलं, आप कुछ गलत दिखा तरी शिया. तेव्हा तिला नवरा म्हणाला, तू रोज चर्चेला जायचं. हालेलुया. आता ते दोघे मिळून रोज चर्चेला जातात. हालेलुया. हे कशामुळे झालं? सिस्टर 4:30 वाजता पाठीला उठायची, मी 4च्या गजाला होतो आणि 8 वाजता उठते. मला सोडून मी गजाला असतो, मला सोडून बाकी सगळी उठते. खरं मी काय उठत, मी माझ्या परमनंटसाठी 4 वर्षाला प्रार्थना करतो. 1 वर्ष प्रार्थना करणार, 1 वर्ष गॅप. काय तर करा, राहुल सदेश आहे ना त्याच्यामध्ये, सॉरी रामजन. एक वर्ष प्रार्थना केली, 1 वर्ष तेव्हा काय पुन्हा थांबले दिली प्रार्थना करायची. असं केले मी 1 वर्ष, तेव्हा 4 वर्ष गंधर्व मला. हालेलुया. परमेश्वरापासून जेव्हा आपण लांब जातोय ना, तेव्हा आपल्यावर काही संकट येतात ते आपण स्वतः ओढून घेतो. काही रोग येतात, काही आजार होतात, तेव्हा स्वतः पण ओढून घेतलेलं असतं. ते सैतानावर टाकलं जाऊन आपला स्वभाव असतो, मनुष्य स्वभाव तर देवाच्या आडवा येतो. माझ्या पण येत होता, आता नाही मी तरी येत होता. हालेलुया. 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 आणि पुढे जर आपण दानियेलच्या पुस्तकात वाचलं, दानियेला सिंहाच्या भेट टाकला, बरोबर? तिथे सुद्धा दानियेला हार मानली. हालेलुया. एकदा म्हणजे मी जेव्हा बायबल उघडतो ना, आता नाही आहे म्हणजे ह्याच्या अगोदर, मला एकदा असं वचनाचं काहीतरी सुचायचं. जेव्हा पास्टरने सांगितलं तुमच्याकडे संधी आहे, जेवढं सुचत होतं ते मी बंद. एक वचन मी 5-5 वेळा वाचलं तरी मला काय सुचत. म्हटलं देवा असं का? का होत असेल? माझ्या सल्ल्यानुसार मी बायबल वाचतो. मला काय अडचण आली की मी चांगलं झालं. हालेलुया. हालेलुया. मी स्वतः केली आहे, देवासमोर खोटं नाही बोलायचं.
खोटी साक्षी देऊ नको म्हटले परमेश्वराने. मनुष्य आपण शिकवत असतो, पण परमेश्वर इतका दयाळू आहे ना, लगेच आपल्याला माफ करतो. हालेलुया, हालेलुया. एकदा आठवतं की माझं 5-6 वर्षाच्या मागचं जीवन, म्हणजे आपण देवाला विसरतो, म्हणजे काय म्हणते फालतू गोष्टीसाठी आपल्याला वेळ असतो. देवाचं वचन असेल. मी रात्री सुरेश प्रेमानेचा एक संदेश ऐकते, मी खूप वाटून रात्री मी ऐकतो. काय झालं कोण असतो, अचानक सुरेश प्रेमाने टाकलं. सुरेश प्रेमाने इतकं भारी बोलले ते, म्हणजे ते भारी बोलले म्हणजे देवाचं वचन त्याने एवढं भारी सांगितलं. फालतू गोष्टीत आपण वेळ घालवतो, पण परमेश्वराच्या कार्याचा आपण वेळ देतो. सुवेळी अवेळी तयार म्हटले परमेश्वर. पास्टरने मला एक आठवड्यावर सांगितलं तरी मी नाही करत होतो. असतं ना उद्या देवाला तर मी काय करणार. आहे मी तयार देवासमोर उभं राहून मी तयार. आता आपण चर्चेतनं बाहेर गेलो आणि अचानक देवाला काय करायचं. आलो तर पुढे येतो नंतर राहायचं मला शिकतो. सगळ्यात वेळा तू ये नंतर आता लोक. हालेलुया. म्हटलं देवा माझी लायकी नाही म्हटलं तुझं वचन सांगायची. पायथनाचं बैल सोडायची सुद्धा लायकी नाही. तुझं वचन कसं सांग. बायबल उघडल्या मला वचन आलं, खोट्या संदेष्टाविषयी विचार. मनाचं काही सांगू नका. आणि होतं तसं बायबल पण केलं. तेव्हा सांगू का नको म्हटलं एकच सांग. आता तू स्वतंत्र मला सांगणार नाही असं सांग म्हणून. माझ्या मनात तुम्हाला सुचणार, मला सुचणार आहे म्हटलं. तू स्वतंत्र सांगणार नाहीस मला प्रगडून पुढे की असं कर तसं कर आणि असं वचन सांग. पवित्र आत्मा जेव्हा सुचवल, कारण ह्यात आहे की नाही, यात हे बायबलचे दिसते, हे सोपं नाहीये. हे कुठलं डिक्शनरी किंवा एक पुस्तक नाहीये. ते वाचायचं म्हटलं तर 2 दिवसात तुम्ही शिकवू शकताय, पण यातलं एक वचन कळायला तुम्हाला 2 वर्ष जाते. म्हटलं याचं काय सांगू देवा म्हटलं, कुठला विषय घेऊ. काय पुढं काय कुठला कॅमेरा म्हणते कसं सेल्फी कॅमेरा. म्हणजे सेल्फी म्हणजे आपण स्वतः दिसतो, बरोबर. आता मी असंही उघडलं तर यात कोण दिसणार. पुढचा जर मी कॅमेरा ऑन केला तर यात कोण दिसणार. मी दिसणार ना. डावला तर थोडी दिसणार आहे. पुढचा कॅमेरा जर केला मी दिसणार नाही यात. असं जेव्हा तुम्ही घेता ना तोंडासमोर स्वतः आपण यात दिसतो. दैनंदिन जीवनाचा आरसा आहे. कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं, काय खावं, काय प्यावं, देवापासून काय म्हणतात ते प्रत्येक बारीक 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 गोष्टी यात. म्हटलं देवा म्हटलं नाही हो, मला काय जमणार काय तर आपण चुकलेला असतोय. देवासमोर जायला कोण नसते आपल्याला. म्हटलं देवा काय माझी पातळी समोर तुझ्यासमोर उघडायचं. म्हटलं मी काही चुकून केलीत, काही मुद्दाम केलीत, म्हटलं काही न करत हातून घडलीत, मी माफी मागतो म्हटलं देवा. तरी पण देवा म्हटलं माझी लायकी नाही म्हटलं तुझ्यासमोर उभं राहायची. म्हटलं तरी पण परमेश्वर म्हटला घाबरून मी तुला निवडले. एवढं असं सुद्धा परमेश्वर आपल्याकडे. मी मागलं माझ्या 5-6 वर्षापूर्वीचं जीवन आठवलं. खूप संघर्षात होतो मी, म्हणजे लहान होतो, एवढं नाही कळत. मी आणि माझी आम्ही कागलमध्ये होतो.
सगळ्यांनी साथ सोडली. मला आता त्याचं वाईट नाही वाटत. सगळ्यांनी साथ सोडली. पण ज्यानं निर्माण केलं त्यानं कधी सोडलं. मम्मीला मला आठवतं थोडं थोडं की बाहेर पार्टीला जायचं असायचं, प्रार्थना करायची असायची तिला करतो, पण तिला काय करायचं जाता येत नव्हतं किंवा काही अडथळं न्यायची किंवा काय व्हायचं म्हणजे जायची, पण कधी कधी काहीतरी म्हणजे घरी वाद व्हायचे असायचं किंवा तिला फ्रीडम पाहिजे होतं प्रार्थनेसाठी. जेव्हा आयुष्यात एवढ्या घडामोडी केल्या, एवढ्या घडामोडी केली आमच्या, मम्मी एवढी आमची म्हणजे देवामध्ये की तिने एखादी गोष्ट जर म्हणजे माहीत नसताना जर बोलली किंवा एखाद्याला आजारी असले, तू बरा झालाय म्हटली तर तू माणूस बरा होतो. हे काय म्हणजे तिचं काही नाही, पण देवानं तुला असं बनवलं, इतकं सामर्थ्य दिलं, म्हणजे मला एखादा भारी वाटतं त्याच्याविषयी. मी त्याच प्रकारे तुम्ही कित्येक आत्मी देवात आणली. आजीने कित्येक आत्मी देव आजी आमची सांगितलं ना 33 कोटी देवांची पूजा करतो ती आजी. चर्चेमध्ये बसली आता करत नाही. 33 कोटी देवांची पूजा करतो, सगळं टाकून दिलं. हालेलुया. मला माझ्या पप्पांनी आम्हाला सोडून दिली. तुझ्याकडून काय अपेक्षा असं बोलली पप्पा. तेव्हा मी लहान होतो, एवढं काही वाटलं नाही. मम्मी माझ्या सोबत होती त्यामुळे मला काय वाटलं नाही, इकडे आलो सोबत झालो. पण आत्ता मला कळते देवाचं उच्चार पूर्ण झालं. तुझ्या आई बाप तुझी एक वेळ साथ सोडतील, पण मी तुझा देव परमेश्वर तुला कधी सोडणार. हालेलुया. हालेलुया. हो, तुझे की पप्पा होता, हो तू कधी नसं कोणी सोडणार, जाणारच होता, पण जे स्वर्गीय पिता आहे ते तुम्हाला कधी सोडणार. हालेलुया. हालेलुया. मग तू म्हटला मी तुझ्यासाठी एवढं सगळे केले, का माझ्यापासून पळून चाललायस, का हार मानालायस. हालेलुया. आपण म्हणजे थोड्या थोड्या गोष्टीवरून लगेच हार मानतो. जरा संकट आलं, देवाला म्हटलं की घरीच्या जाण्याकडा गोष्ट एवढाच आपल्याला पण एवढंच सगळंच असतो. कारण देवाला माहिती आहे एवढा सुद्धा विश्वास आपण ठरवू शकतो. एवढा सुद्धा विश्वास ठेवायला आपण घाबरली देवावर. बांधायचं असेल तर नाही विश्वासाचं योगासारखं सगळं गेलं, सगळं लिहिलं. काय म्हटलं शेवटी, धन्य त्या देवाचं नाव जास्त होतं. हालेलुया. मला एवढं तरी भारी वाटतं. एवढं संकटात होतं, आपण हारला नाही, देवापासून लांब गेला नाही. आपण लगेच हरतोय, लगेच निगेटिव्ह ठेवा. सैतानने चाला काय आपल्याला कळत नाही. सैतान म्हणजे कुठल्या गोष्टीतनं, कुठल्या वस्तूतनं, कुठल्या माणसातून कार्य करेल काय सांगता येत. लय हुशार आहे सैतान. देवाचा देऊळ होतं ते लक्ष ठेवा. लय हुशार आहे. एकदा माझं असं होतं की म्हणजे चला प्रार्थना करूया. एकदा प्रार्थना करतो. नुसतीच प्रार्थना बी म्हणजे असं प्रार्थना करणे म्हणजे काय हो, त्याला खोलीत एका खोलीत जायचं आणि आम्ही ही प्रार्थना नाही. मेसेज करतो. कामाला येत असले की वचन उपयोग कुठलं तर बात असतो सगळं काढायचं तेवढाच 100 सर्व परमेश्वराचं जे जगात गाव सर्व घेतलं त्याच्यामुळे कशाला देव आशीर्वादित करेल.
3 ते 4 मिनिटात प्रार्थना झाली माझी. 3 ते 4 मिनिटात माझी प्रार्थना झाली. आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी मला वेळ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला आता त्या गोष्टीबद्दल पश्चाताप होती. तेव्हा मी का वेळ टिकला तो घालून का तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं. तेव्हा म्हटला पश्चाताप कर. ते लगेच टाकून घेत नाही. योना सुद्धा देवाचा सेवकच होता ना. देवानं सांगितले निवेशनात जा. काहीतरी माझे विचार असतात, काहीतरी स्वभाव असतो. देवापासून पळून गेला पण देवानं सोडलं नाही. माशाच्या पोटात 3 दिवस प्रार्थना केली, पश्चाताप केला. मला माफ करा म्हटलं. माशा सांगितलं जा त्याला पोटाचा देऊ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. वेळ संपली माझी. हालेलुया. खरंच देवापासून तुम्ही हार मानू नका. तुम्ही लगेच म्हणजे माझ्याकडून सांगतो, माझ्या या 8 दिवसाचा अनुभव मला खूप भारी आला. हार मानू नका कुठल्या गोष्टीत. परमेश्वराच्या गोष्टी तर अजिबात मानू नका. परमेश्वराच्या कार्य तर अजिबात मानू नका. पळून जाऊ नका त्याच्यापासून, त्याच्या मार्गापासून पळून जाऊ नका. आणि जर त्याने तुम्हाला निवडले तर तुम्ही किती पोहण्याचा प्रयत्न करा, तू परत तुमच्या हे सर्कल आहे देवाचं नाही. आपलं देव एक आपला मध्यबिंदू. तुम्ही कितीही फिरून कितीही काहीही केलं तरी शेवटी तुम्ही तिथेच आहे. कधी कधी आपला मानवी स्वभाव आडवा येतो. कधी आपण आपल्या विचाराने आपल्या स्वतंत्र बुद्धीने आपण वागायला बघतो. ही स्वतंत्र बुद्धी कुणीतरी आपल्याला विसरून जातो. परमेश्वराने दिलेली बुद्धी. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. माफ करा आणि देव वचन आशीर्वाद.